या. अहो मी काय म्हणत होते, तिकीट काढायला हवीत ना, नाही तर चांगल्या सीट्स मिळायच्या नाहीत आपल्याला. अहो नाही नाही, मी काढलेत ना. हा, मी ऍडव्हान्स मध्येच काढले आहेत आणि खूप मस्त सीट्स मिळाल्यात माहितीये का. बसा ना बसा ना, इथे बसा. थांबा, बसा. तुम्ही पण बसा ना. हो तुम्ही आधी बसा, आधी तुम्ही बसा. नाही नाही प्लीज तुम्ही आधी बसा, बसा. हा, मी काय सांगत होतो, फर्स्ट क्लास सीट्स मिळाल्या आहेत. म्हणजे तुम्ही खरंच कार्यक्रमाला बसणार आहात? मला कळतंय हो, तुमच्या मनात अशा शंका येणारच, बरोबर आहे हो. पण नाही हो, मला आता माझ्या चुका कळल्यात हो, सगळ्या चुका कळल्यात हो मला. आणि ना मला त्याची भरपाई करायची आहे. पण तुम्ही खूप बारीक झालायत हं. आपल्या मायेच्या माणसाबद्दल असंच वाटतं हो. खूप दिवसांनी भेटल्यावर माया असते ना. खरं सांगू का हो, काय? तुम्ही पण जरा वाढलायत हो, दगदग होते ना. अहो अहो बोला ना काहीतरी. तुमच्याशी बोलायची सवयच नाहीये हो मला, फक्त ऐकायची सवय आहे. एक विनंती करू का हो. मला काय वाटतं ना की पूर्वीचं माझं सगळं वागणं तुम्हाला विसरून जाता येईल का हो. म्हणजे बघा, मला माहिती आहे होते खूप कठीण आहे, असं असं सहज पुसून नाही टाकता येणार. पण आपण चहा घेऊया का. हो घेऊया ना. नाही उठू नका, उठू नका, उठू नका, अजिबात उठू नका. उठायचं नाही, तुम्ही आरामात बसायचं. अहो चहा घ्यायचाय तर इथे बागेत कुठे मिळणार चहा? बागेत नाहीच मिळणार, मला माहितीच आहे. म्हणून मी काय आयडिया केली माहिती का तुम्हाला. बघा बघा, तुम्ही बघाच आता. अगं बाई, स्पेशल तुमच्यासाठी करून आणला. इथे मिळणार नाही मला माहितीच होतं, म्हणून गरमा गरम चहा इथे प्यायचा तुम्ही, माझ्या हातचा स्पेशल. माफ करा, आम्ही पेपर कप आणले तर, कारण काय घरचे कप इथे नको आणायला. हे कसं आपल्याला ते इथे चहा पिऊन टाकून देता येतं ना, कचऱ्याच्या डब्यात टाकायचा. ते पण मी शिकलोय आता. आधी मी कुठेही काही टाकायचं हो की नाही. पण तुम्ही घ्या, मस्त त्याचा स्वाद घ्या, आस्वाद घ्या, एन्जॉय करा. जय हो बाबाजी, जय हो. म्हणजे आवडला नसला तरी छान झालाय म्हणावं. मी खूप प्रेमाने आणि उत्साहाने करून आणलाय हो तुमच्यासाठी. नाही नाही, खूप छान झालाय चहा. छान झालाय ना, मग घ्या, मी आणखीन देतो तुम्हाला. अगदी पोट भरून चहा प्या. हा, हे सगळं खूप मजेशीर आहे. म्हणजे तुम्ही हे वागताय असं वाटतच नाही हो. खरं सांगू का, मी असा वागतोय माझं मलाच खरं वाटत नाहीये. त्यांची कृपा, त्यांची कृपा. जय हो बाबाजी, बाबाजी जय हो. तुम्हाला हे सगळं छान वाटतंय ना, बरं वाटतंय ना. हा, जय हो, जय हो, जय हो. आऊ आऊ. काय ग, दुखतंय का अजून? हा थोडस, पण व्यायाम सांगितले डॉक्टरांनी, ते केले की होईल ओके. हा फक्त जोर नाही द्यायचा आहे हातावर, कळलं ना? कळलं, हा कळलं. अरे आदित्य, नेहमीप्रमाणे तू आपल्या कपाटातल्या बॉक्स मध्ये पैसे न ठेवताच निघून गेलास. अरे यार सॉरी, विसरलोच मी. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही प्रॉब्लेम ॲज नाही, पण डॉक्टरांकडे जाताना पर्स चेक केली तर त्यात नव्हते पैसे, आणि मग बॉक्स मध्ये बघितले तर त्यातही नव्हते पुरेसे, आणि हे सगळं विजयाताईंनी पाहिलं. अरे मग माईकडे मागायचे ना, नाहीतर मग जाणंच ड्रॉप करायचं अशा वेळी. हा हेच करणार होते मी, पण विजयाताई ओरडल्या, म्हणाल्या आहेत माझ्याकडे चल. ऑकवर्ड वाटलं ना रे मला. एक तर त्यांच्यावर प्रसंग ओढवलाय आणि त्यात माझा वेंधळेपणा. मला सांग, तू ते तुझं एटीएम कार्ड कधी आणणार आहेस बँकेतून? किती दिवस झाले फोन करतायत ते? सॉरी सॉरी, पण बघतोयस ना तू, काही ना काहीतरी चालूच आहे घरात, राहूनच जात आहे.
आधी ते पेटी प्रकरण, नंतर ओके 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 ओके. आता पुन्हा त्यावरून मुसू नको. ए आदित्य, किती दिवसात बाहेर कुठे गेलोच नाही होत आपण. जावं ना कुठेतरी लांब. लांब. अरे मयू, मामी, मी आज तुमच्या जवळ झोपू? हो, का नाही, झोप ना. ए मामा, तुम्हाला सायन्स फिक्शन सांगशील? रोबोटची? ती वाली? हो, तसंच. झुक 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 ती वाली. अरे पक्का. चल चल, चल चल, चल चल चल. मयू, ये सोना, शाळेला जायचंय ना? चला चला चला, उठा बघू, उठा मग. गुड गर्ल, व्हेरी गुड. ओय रोबो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामा. हे बरं आहे. मामीला काही भावच नाहीये. अरे काल रात्री आमची गोष्ट एवढी छान रंगली होती आणि मामी आपली घोरत होती, है ना मयू? एक काहीतरीच काय. घोरत वगैरे नाही मी. गप्प बस. बस चला, तुमच्या मामा भाचीच्या नादाला लागेल ना तर शाळा बुडेल. चल 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 मयू, फ्रेश व्हालेच मी. बाई म्हणे काय रे हे अगं मारू नको. मी घोरले का? मी सांगतो, अगं सांगतो, मारू तू नको. इकडे हात हात. अशी घोरते. काहीतरीच काय. घोरत वगैरे नाही हो मी. हो. ए बरं ऐक ना आदित्य, मी ना मग दोघांचा फोटो काढलाय. मयूचा आणि माझा? बघू. हे बघ, गोड आहे ना? पल्लव, साक्षी, मयू, किती अटॅच आहेत तुला. अरे फिर क्या. आणि तू? मी नाही बुवा. अच्छा. नाही, मयू येईल ना, सोड मला. उठा चला, जायचं ना ऑफिसला तुला पण. अहो, बोललात का तुम्ही अमितशी? नाही धीर झाला अजून. काय नाजूक आहे ग प्रकरण. हो ना. ते जे तो म्हणाला ना, कोणीतरी टपली मारून गेल्याची भावना झाली आहे त्याला, ती जास्त त्रास देते का त्याला? ते आहेच हो. आणि त्यालाच कशाला, आपल्यालाही सगळ्यांना तेच तर वाटतंय. काय करायचं तेच सुचत नाही. बरं आता त्याच्याकडे किती पैसे आहेत, काय आहेत, हे काहीच कळायला मार्ग नाही आपल्याला. आणि तो आपण कोणाशी बोलणारही नाही. आणि आपण विचारलं तर सांगणारही नाही. त्यापेक्षा मी आता काय ठरवलंय, 10,000 काढतो आणि त्याला देतो. आदित्यशी एकदा बोलून घेतो. चालेल, तसंच करूया. पण हो, हे झाले हात खर्चाचे पैसे. 2 लाखाची भरपाई कशी काय होणार? तसं विचार करतो, हे काय करता येईल. आदित्यच्या लग्नाच्या वेळी एफडीज मोडल्या आपण. आता जे काही आहे तेवढंच आहे आपल्याकडे. अहो पण सोनं आहे की आपल्याकडे एवढं. अडचणीच्या वेळी उपयोगी पडतं ताबडतोब, म्हणून तर आपण पैसे गुंतवलेत ना त्याच्यात. मग
नाही म्हणजे लळा लागतो दागिन्यांचा. त्या दागिन्यांबरोबर आठवणी जुडलेल्या असतात. प्रेमाचा ठेवा असतो तो. ही गोष्ट वेगळी आहे. संजीवनी, तू ही तयारी दाखवलीस ना, हेच खूप झालं. नाही पण तेवढी वेळ येणार नाही, काळजी करू नकोस. हं? आता हे 10,000 देतो. 2 लाखाचं काय करायचं ते ठरवू आपण. हं? मी येतो जाऊन. हो. हे घे. सगळं घेतलं? हो चलो. होय, ते पैशांच्या बॉक्समध्ये पैसे ठेवलेले आहेत. आणि सॉरी फॉर यस्टरडे. मी पण सॉरी. आणि आजच्या आज जाऊन ते एटीएम कार्ड कलेक्ट करते. गुड. हा म्हणजे परत हा प्रॉब्लेमच नको यायला ना. बरं मी काय म्हणते आदित्य, अमित दादांबद्दल काय करायचं ठरवलंय आपण? त्यासाठीच तर लवकर निघालोय ना मी. आता आधी जातो आणि एटीएम मधून 20,000 रुपये काढतो त्याला द्यायला. आता तो एकदम एवढे पैसे तर घेणार नाही माझ्याकडून, म्हणून त्यातले 10,000 नानांना देऊन त्यांच्या घरी देतो त्याला, आणि 10,000 मी देतो. पण तरीही हे तात्पुरतं झालं रे. 2 लाखांचं काय? हा, आता ते बघावं लागेल आपल्याला, कसं जुळवायचं गणित. दादाशी पण जरा शांतपणे बोलावं लागेल. आता जरा डिस्टर्ब येतो. तो जरा शांत झाला ना की बोलूया त्याच्याशी. आणि नानांना भेटेन ना मी, तेव्हा त्यांच्याशी पण बोलून घेईन या विषयावर. काय? ओके, चल निघू मी. चल बाय. बाय. अमित, मला बोलवलंस तू? हो विजय, मला सांग तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे? इतक्यात मी पासबुक अपडेट नाही केलेलं, पण मला असं वाटतं गणपतीच्या वेळी काहीतरी 50,000 होते आणि मी काढले ते त्याच्यातले मध्ये. एक काम कर ना, 10,000 विड्रॉ कर आणि जरा घरात ठेव ना माझ्याजवळ, कशाला लागली तर. म्हणजे माझा पुढचा पगार येईपर्यंत. पुढचा पगार म्हणजे ह्या महिन्याच्या पगाराचं काय? अगं त्या जोशी आणि हरदीपला द्यायचेत ना ते रो हाऊसचं पेमेंट. आता 2 हप्त्यामध्ये द्यावं लागणार आहे, पण ठीक आहे, ते आधी देऊन टाकूया ना. ठीक आहे. यावेळेस दिवाळी जरा नरमच जाणार आहे. असू दे रे अमित. तसंही ना या दिवाळीत काही आपलं मन लागलं नसतं. एवढा मोठा फटका बसलाय आपल्याला. अष्टमीला ना मी देवीपुढे हात जोडून प्रार्थना करणार आहे की बाई ग, आमचे कष्टाचे पैसे प्लीज आम्हाला परत मिळू दे. सत्य. काही या विजय तुझं. विजय, माझ्या अकाउंट मध्ये कोणीतरी 10,000 रुपये डिपॉझिट केलेत. काय? हो, थांब मी बँकेत फोन करून चौकशी करतो. हॅलो, हा मी अमित देसाई बोलतोय. ओके ओके, थँक्यू थँक्यू. काय रे? विजय, अर्जुनी पैसे ट्रान्सफर केलेत गावाहून. हे 10,000चं पाकिट तयार झालं अमितसाठी. अगो बाई, माझ्यात नका देऊ. माझं नाही बाई धाडस व्हायचं. आणि तू घेलेच असं नाही ना. पण असं करूया, विजयाकडे देऊया. That's better. माई, अगो बाई, तू निघालास की काय? आज लवकर जायचं होतं का तुला? सांगायचंच ना मग. थांब, डबा तयार करून देते. अगं नाही. आदित्य, मला खरं तर तुझ्याशी बोलायचं होतं थोडंसं, पण तू आता निघाला असशील तर. अहो नाही ना. एटीएम मध्ये गेलो होतो मी पैसे काढायला. हो, अमित दादासाठीच. मी 20,000 रुपये काढलेत, पण तो माझ्याकडून 20,000 रुपये घेणार नाही. म्हणून म्हटलं की 10,000 तुम्ही द्या तुमच्याकडून आणि 10,000 मी देतो.
हे बघ, मी आत्ताच तयार केलं 10चं पाकिट अमितसाठी. तरी पण तुमच्याकडून 20,000 घेईल तो. क्या मला उगाच कारण देत बसेल, म्हणेल की मला गरज नाही आता इतक्या पैशांची. त्या चोरांनी पैसे चोरले आपले, पण हे जे काही आहे ना आपल्यामध्ये एकमेकांना बांधून ठेवणार, हे नाही चोरू शकत तो. हे खरं तर हे चोरलं त्याने तर तो मार्गावर येईल. काही नको आहे त्यांच्यावर इतकी दया दाखवायला. ह्या अशा लोकांची वृत्ती कधीच सुधारत नाही. नाना माई, नाश्ता तयार आहे, येत आहे ना सगळे? चला चला, सगळे एकत्र असतानाच देऊया त्याला पैसे. हा. चल. आम्ही येतो ना ग. बोलावलंय मी त्यांना, येत आहेत. ये ये ये. नाही काय थोरले चिरंजीव, कसा आहेस बाळा? नाना मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. अरे नाही, काळजी नाही करत आहे मी. काळजी कमी व्हावी असं बघतोय सगळ्यांचीच. घरातल्या कोणालाही फटका लागला तर तो काय एकट्याला लागतो का? सांग बरं मला. त्यात 20 आहेत. असू दे. आणि हे 10 पण असू दे. अरे तुम्ही रडवणार मला. सकाळी आपल्या कार्टूननी पण माझ्या अकाउंटमध्ये 10,000 डिपॉझिट केले. अर्जुनी कोकरू ग वेड कोकरू. बघितलंत ना, वेळ आल्यावर कशी शहाण्यासारखी वागते. मुलगी कोणाची? आता चला खा. आता काय थंड करून खाणार आहात का? आणि काय रे, माझ्या थोरल्या सुनेची कोणाला आठवण नाही वाटत? मेघना हाक मार तिला. हो 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 हो. विजयाताई, थांबा मी बोलावून आणते. बाबाजी, सगळ्या चादरी, पडदे, उशी कवर सगळं काढून झालेलं आहे. नुसतं काढूनच मी एवढं दमलो बाबाजी. माधवी तर दिवसभर घरात सगळं काम करायचं आहो, त्या किती दमत असतील. आता हे सगळं तर मशीन मध्ये मी टाकीनच धुवायला, नक्कीच. तेवढं मला नक्की येतं बाबाजी. बाबाजी अहो, हे सगळं काढलंय मी खरं, पण आता या नवीन चादरी, नवीन उशी कवर, जणू पडदे, हे सगळं कुठे ठेवलंय मला कुठे माहित आहे? हे फक्त माधवीनच माहिती आहे ना, त्याच करायच्या ना नेहमी हे सगळं. बाबाजी आता मला पुन्हा त्यांना फोन करावा लागणार हो, पुन्हा त्या चिडणार हो. पण काय करणार, मला फोन तर केलाच पाहिजे. प्लीज प्लीज बाबाजी, त्या प्लीज चिडू नको द्यात ना, प्लीज चिडू नको द्यात. मला फोन तर करायलाच हवा ना त्यांना. हे सगळं कुठे सापडणार आहे मला माहित नाही हो, कुठे ठेवलंय ते सगळं त्यांनी. हा बोला. मी बोलू शकतो का? हो बोला ना. जय हो जय हो जय हो. काय झालं माहितीये का माधवी, अहो मी खूप मोठ्या उत्साहाने आपल्या घरातली काही कवर्स, म्हणजे कुशन कवर्स, बेड कवर्स, काही पडदे मी ना असे उत्साहाने धुवायला काढले हो. सगळे काढले मात्र, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की दुसरे घालायचे कुठे आहेत मला माहितीच नाही ना. म्हणजे तुम्हीच सगळं करत होतात ना,
त्यामुळे मला कुठे ठेवलंय की मी नवीन आणायचे बेड कव्हर्स पडदे. अहो नाही, आपलं सिंगल डोअरचं कपाट आहे ना, त्यातला तळातला कप्पा बघा, तो चादरींचाच आहे. त्यात तुम्हाला दुसरा सेट सापडेल. जय हो जय. मी काढून घेतो. हा बाबा मला एक सांगा, हा, मी कशा आहात हो? म्हणजे बऱ्या आहात ना? हो बरी आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न आला होता. मग विचारा ना. हो, आता आता तुम्हाला परवानगी घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही बेधडकपणे मला काहीही बोलू शकता, काहीही विचारू शकता. आता उलट मी परवानगी घेणार हो. मी नाही का विचारणार तुम्हाला बोलू शकतो का म्हणून. अशी मी दरवेळेला तुमची परवानगी घेणार, तुम्ही नाही घ्यायची हो. तुम्ही विचारा ना, काय झालं? नाही म्हणजे आपण गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो, पण इतकी वर्ष मी तुम्हाला म्हणायचे की आपण एकत्र गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊया, पण मला गाण्यातलं काही कळत नाही असं म्हणून तुम्ही कधीच आला नाही इथं माझ्याबरोबर. होय हो, खरंय. पण मग आता आपण जे कार्यक्रमाला गेलो ते आपलं रिलेशन पूर्ववत व्हावं म्हणून, की तुम्हाला खरंच गाणं एन्जॉय करायचं होतं? तुम्हाला मी अगदी मनापासून सांगू का, अगदी खरं सांगू का, बाबाजींची शपथ हो, म्हणजे तुम्ही परत यावं ना म्हणून मी हे सगळं करतोय हो. म्हणजे बघा, तुम्ही रागवू नका. हा म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही लगेच परत यायला पाहिजे, ताबडतोब निघून यायला पाहिजे. तुमची व्यवस्थित खात्री पटू द्या हो की मी बदललोय. हो, पण काय आहे ना माधवी, माझी ही तळमळ ना नानासाहेबांनी पाहिली हो, आणि मग त्यांनी मला सुचवलं की ह्या कार्यक्रमाला तुम्हाला घेऊन जायचं. एक मिनिट, म्हणजे या कार्यक्रमाला मला घेऊन जाण्याबद्दल तुम्हाला नानासाहेबांनी सांगितलं? होय हो, नानासाहेब किती ग्रेट आहेत बघा, किती हुशार आहेत ते. अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, मी सतत तुम्ही परत कधी येणार हे त्यांच्याकडे बोलत होतो ना, म्हणून त्यांनी मला हा उपाय सुचवला. पण काही नाही. कट केला. बाबाजी रागवल्या त्या. तर मी काय केलं? रागवल्या त्या.